महाभक्त प्रल्हाद हा कष्टवेला, मनोनीतया कारणे सिंह झाला. लये ज्वाळ विशाळ सन्नधी कोणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. प्रल्हाद हा मोठा भक्त होता. हिरण्यकश्यपूने त्याचा छळ मांडला तेव्हा त्याच्यासाठी भगवंत हा सिंह बनला. त्याच्या अंगातून त्यावेळी प्रचंड ज्वाळा निघत होत्या. त्याच्याजवळ कोणीही जाऊ शकत नव्हते. म्हणून भगवंत हाच भक्तांचा कैवारी आहे आणि तो आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही. कृपा फाकिता जाहला वज्रपाणी, तया कारणे वामनु चक्रपाणी. द्विजांकारणे भार्गवो चापपाणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. इंद्राने जेव्हा विनवणी केली तेव्हा भगवंताने त्याच्यासाठी वामनाचा अवतार घेतला. ब्राह्मणांच्यासाठी भगवंतांनी परशुराम बनून धनुष्य धारण केले. अशा प्रकारे भगवंत हाच भक्तांचा कैवारी आहे आणि तो त्यांची उपेक्षा कधीही करीत नाही. अहल्ये सती लागी आरण्य पंथे, कुडावा पुढे देव बंदितयांते. बळे सोडिता घाव घाली निशानी, उपेक्षी कदा रामदासाभिमानी. भगवंतांनी साध्वी अहिल्यासाठी अरण्यात जाऊन तिचा उद्धार केला. रावणाने देवांना बंदिवासात टाकले होते. त्यांना भगवंतांनी सोडविले. त्यासाठी त्याला निकराचे युद्ध करावे लागले. तेव्हा भगवंत हाच भक्तांचा कैवारी आहे आणि तो भक्तांची कधीच उपेक्षा करीत नाही. तये द्रौपदी कारणे लाग वेगे, त्वरे धावतो सैव सांडूनी मार्गे. कळी लागे जाला असे बौद्ध मौनी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. द्रौपदीसाठी भगवंत सर्व काही सोडून लगेच धावत सुटला आणि त्याने तिची लाज राखली. या कलियुगात त्याने बुद्ध बनून मौन धारण केले आहे. तात्पर्य, भगवंत हाच भक्तांचा कैवारी असून तो भक्तांची कधीच उपेक्षा करीत नाही. अनाथादिना कारणे जन्मता आहे, कलंकी पुढे देव होणार आहे. तया वर्णिता शेनली वेदवाणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. अनाथ व 3 दुबळ्यांचे साठी भगवंत जन्म घेतो. यापुढे कल्की रूपाने तो अवतार घेणार आहे. ज्याचे वर्णन करताना वेदही कुंठित होऊन जातात. तो देव भक्तांचा कैवारी आहे आणि तो त्यांची कधीही उपेक्षा करीत नाही. जनांकारणे देव लीलावतारी, बहुतांपरी आदरी वेशधारी. तया नेनती ते जन पापरूपी, दुरात्मे महानष्ट चांडाळ पापी. भक्तजनांच्या साठी भगवंत हा अवतार घेऊन लीला करतो. भक्तांच्या प्रेमासाठी तो नाना देह व नाना वेश धारण करतो. त्या भगवंताला जे ओळखत नाहीत ते पापी, हीन, अत्यंत वाईट व चांडाळ होत. जगी धन्य तो राम सुखे निवाला, कथा ऐकता सर्व तल्लीन झाला. देहे भावना राम बोधे उडाली, मनोवासना राम रूपी बुडाली. जो मनुष्य भगवंताच्या कथा ऐकताना तल्लीन होऊन जातो, त्या आनंदामध्ये ज्याला समाधान मिळते तो या जगात धन्य होय. भगवंतांच्या ज्ञानामुळे त्याची देहबुद्धी नाहीशी होते आणि त्याच्या अंतःकरणातील सर्व वासना रामाच्या स्वरूपात विलीन होऊन जातात. मना वासना वासुदेवी वसोदे, मना कामना काम संगी न सोदे. मना कल्पना वाऊगी ते न कीजे, मना सज्जना सज्जनी वस्ती कीजे. हे मना, तुझ्या वासना भगवंतांच्या ठाई राहू दे, मात्र कामवासना बाळगू नकोस. हे मना, अवास्तव कल्पना करीत राहू नकोस. यासाठी तू संतांचा सहवास धर.
गती कारणे संगती सज्जनाची, मती पालटे सुमती दुर्जनाची, रती नायिकेचा पती नष्ट आहे, मनोनी मनातीत हो निराहे. संतांच्या सहवासाने दुष्ट माणसाची बुद्धी पालटून त्याला चांगली बुद्धी लागते. म्हणून जर तुला उत्तम गती पाहिजे असेल तर संतांची संगत धर. रतीचा पती कामदेव हा फार वाईट आहे, म्हणून कामवासने मागे लागू नकोस. मना अल्प संकल्प तोही नसावा, सदा सत्य संकल्प चित्ती वसावा, जनी जल्प विकल्प तोही त्यजावा, रमाकांत एकांत काळी भजावा. हे मना, हीन संकल्प धरू नकोस, नेहमी सत्य संकल्प बाळगावा. वायफळ बडबड करू नये, एकांत वेळी भगवंतांचे चिंतन भजन करावे. बजाया जनी पाहता राम एको, करी बाण एको, मुखी शब्द एको, क्रिया पाहता उद्धरे सर्व लोको, धरा जानकी नायकाचा विवेको. प्रभू राम हा एक बाणी व एक वचनी आहे. भक्ती करण्यास त्याच्यासारखा देव नाही. त्याचे चरित्र अवलोकन केल्यास सर्वांचा उद्धार होतो. अशा त्या जानकी नायक रामाचा विचार बाळगावा. विचारोनी बोले विवंचोनी चाले, तयाचे निसंतप्त तेही निवाले, बरे शोधल्या विन बोलो नको हो, जनी चालने शुद्ध नेमस्त राहो. जो मनुष्य नेहमी विचारपूर्वक बोलतो आणि विचारपूर्वक वागतो त्या मनुष्याच्या सहवासाने त्रितापाने त्रस्त झालेले लोकही संतुष्ट होतात. म्हणून सर्व तऱ्हेने विचार करून शोध घेतल्याशिवाय बोलू नये आणि आपले वागणे हे नेहमी शुद्ध व शिस्तीचे असावे. हरी भक्त विरक्त विज्ञान राशी, जिने मानसी स्थापिले निश्चयासी, तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे. जो भगवंतांची उत्कट भक्ती करतो, जो वैराग्य संपन्न आहे, ज्ञानी आहे आणि ज्याला पारमार्थिक अनुभव लाभला आहे, अशा सत्पुरुषाच्या दर्शनामुळे व त्याचा स्पर्श झाल्यामुळे मोठे पुण्य प्राप्त होते. त्या संत पुरुषाच्या वचनामुळे मनातील संशय नष्ट होतात. नसे गर्वांगी सदा वीतरागी, क्षमा शांती भोगी दया दक्ष योगी, नसे लोभना क्षोभना दैन्यवाना, ही लक्षणी जाणी जे योगी राना. ज्याच्या अंगी गर्व नसतो, जो नित्य वैराग्य संपन्न असतो, जो क्षमाशील असतो, ज्याचे मन शांत असते, असा दयाळू योगी जो असतो त्याला कधी लोभ होत नाही, तसेच शोभही होत नाही. तो कधीही दीनवाना नसतो. या लक्षणांनी योगी राज ओळखावा. धरी रे मना संगती सज्जनाची, जिने वृत्ती हे पालटे दुर्जनाची, बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे, महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे. हे मना, संतांची संगती धर. अशा संगतीमुळे दुष्ट मनुष्याची वृत्ती सुद्धा पालटते. सत्संगतीमुळे सद्भाव सद्बुद्धी व सन्मार्ग लाभतो. मग महाभयंकर व महाक्रूर अशा मृत्यूचे भय उरत नाही. भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे, भयातीत ते संत आनंद पाहे, जया पाहता द्वैत काही दिसेना, भयो मानसी सर्वथाही असेना. संपूर्ण विश्व हे भयाने ग्रासले आहे, मात्र संत हे भयाच्या पलीकडे असतात. त्यांना अनंत अशा भगवंतांचे दर्शन झाल्यावर द्वैत काही दिसतच नाही. त्यामुळे मनामध्ये भय मुळीच उरत नाही. जीवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगून गेले, परी जीवा ज्ञान तैसे चिठेले, देहे बुद्धीचे कर्म खोटे टळेना, जुने ठेवणे मी पणे आखळेना. संत महात्म्यांनी
अज्ञानी जीवांच्यासाठी ज्ञानाचा विचार स्पष्टपणे सांगून ठेवला आहे, परंतु जीवांचे अज्ञान तसेच राहिले आहे. देहबुद्धीमुळे खोटी कर्मे त्यांच्या हातून घडतच राहतात. अहंकारामुळे त्यांना सनातन असे आत्मज्ञान कळत नाही. भ्रमेना ढळे वित्तते गुप्त झाले, जीवा जन्म दारिद्र्य ठाकून आले. देहे बुद्धीचा निश्चयो जाटळेना, जुने ठेव नेमीपणे आखळेना. आपल्याजवळ असलेले आत्मधन जीवाला शांतीमुळे सापडत नाही. यामुळे जन्मभर त्याच्या समोर दारिद्र्य उभे असते. देहबुद्धी त्याच्या मनात पक्की बसलेली असते, ती काही केल्या जात नाही. त्यामुळे त्याला सनातन असे आत्मज्ञान उमगत नाही. पुढे पाहता सर्व ही कोंदलेसे, अभाग्यास हे दृश्य पाषाण भासे. अभावे कदा पुण्य गांठी पडेना, जुने ठेव नेमीपणे आखळेना. माणसाने डोळे उघडून पाहिले तर त्याला भगवंत सर्वत्र भरून राहिला आहे असे दिसेल, पण दुर्दैवी माणसाला समोर निर्जीव दगडधोंडेच दिसतात. भगवंतांच्या अस्तित्वाची जाणीव नसल्याने त्याला पुण्यसंचयही घडत नाही. त्यामुळे त्याला शाश्वत अशा आत्मस्वरूपाची जाणीव होत नाही. जयाचे तया चोकले प्राप्त नाही, गुणे गोविले जाहले दुःख देही. गुणा वेगळी वृत्ती तेही बळेना, जुने ठेव नेमीपणे आकळेना. आत्मस्वरूप हे प्रत्येकाच्या मालकीचे आहे. ते हरवल्यामुळे सापडत नाही. जीव सत्व रज तम या त्रिगुणांत सापडल्यामुळे मनुष्याला देहाचे दुःख भोगावे लागते. त्याची मनोवृत्ती गुणांपासून वेगळी होऊ शकत नाही. म्हणून त्याच्याजवळ असलेल्या शाश्वत आत्मस्वरूपाचा ठेवा त्याला माहीत नसतो. मने दास सायास त्याचे करावे, जनी जाणता पाय त्याचे धरावे. गुरु अंजने विनते आकळेना, जुने ठेव नेमीपणे ते कळेना. श्री समर्थ रामदास म्हणतात की आत्मज्ञानी पुरुष शोधून त्याला शरण जावे. गुरुने दृष्टी दिल्याशिवाय आत्मज्ञान होत नाही. म्हणून मनुष्यास त्याच्याजवळ असलेला शाश्वत आत्मस्वरूपाचा ठेवा समजून येत नाही. कळेना 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 कळेना, ढळेना ढळे संशयो ही ढळेना. गळेना गळेना अहंता गळेना, बळे आकळेना मिळेना मिळेना. काहीही केल्या मनातला संशय दूर होत नाही. काही केल्या मनातील अहंभाव गळून पडत नाही. आत्मज्ञान हे जबरदस्तीने कळत नाही व मिळत नाही. अविद्या गुणे मानवा उमजेना, भ्रमे चोकले हित ते आकळेना. परीक्षे विने बांधले दृढनाने, परी सत्य मिथ्या असे कोण जाणे. अविद्या असल्यामुळे मनुष्याला सत्य काय ते कळत नाही. मायेमुळे तो भ्रमात सापडतो. त्याला आपले हित कशात आहे हे कळत नाही. पारख न करता गाठीला नाणे बांधले तर ते खरे आहे की खोटे हे कोण सांगणार. जगी पाहता साचते काय आहे, अति आदरे सत्य शोधून पाहे. पुढे पाहता पाहता देव जोडे, भ्रमभ्रांती अज्ञान हे सर्व मोडे. जगामध्ये सत्य काय आहे याचा मनापासून शोध घ्यावा. असा शोध घेत गेल्यास मग देव भेटतो आणि मग श्रम भ्रांती अज्ञान अशा गोष्टी आपोआप नष्ट होतात. सदा विषयो चिंतिता जीव झाला, अहम भाव अज्ञान जन्मास आला. विवेके सदा स्वस्वरूपी भरावे, जीवा उगमी जन्म नाही स्वभावे. सतत विषयांचाच विचार केल्याने जीवदशा प्राप्त होते. त्यामुळे अहमभाव आणि अज्ञान उत्पन्न होते. जन्म मरणाच्या पलीकडे जाण्यासाठी मोठ्या विवेकाने स्वस्वरूपामध्ये मग्न व्हावे. जीवाचे जे उगमस्थान आहे
त्या आत्मस्वरूपामध्ये मग्न झाल्यावर जन्म मरणाचा संबंध उरत नाही. दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी, अकस्मात आकारले काळ मोडी. पुढे सर्व जाईल काही न राहे, मना संत आनंत शोधून पाहे. हे मना, डोळ्यांना जे दिसत आहे व इंद्रियांना जे जाणवत आहे ते कल्पनाकुल्प राहणारे नाही. आकारास आलेल्या सर्व वस्तूंना काळ हा नष्ट करूनच टाकतो. प्रलयकाळी सर्व नष्ट होणारच आहे, काहीही उरणार नाही. म्हणून हे मना, जे शाश्वत आहे त्याचा शोध घे. फुटेना तुटेना चळेना ढळेना, सदा संचले मी पणे ते कळेना. तया एक रूपासी दुजे न साहे, मना संत आनंत शोधून पाहे. आत्मवस्तू ही कधी फुटत नाही, कधी तुटत नाही, ढळत नाही व विचलित होत नाही. पण मनात अहंकार साठल्यामुळे ती कळत नाही. ती एकमेव वस्तू आहे, तेथे द्वैत भाव सहन होत नाही. म्हणून जे शाश्वत आहे त्याचा मना तू शोध घे. निराकार आधार ब्रह्मादिकांचा, जया सांगता शिनली वेद वाचा. विवेके तदाकार हो निराहे, मना संत आनंत शोधून पाहे. ते परमतत्व निराकार आहे, परंतु तेच ब्रह्मदेवादी देवांचे अधिष्ठान आहे. त्याचे वर्णन करताना वेदही थकून जातात. परंतु हे मना, तू विवेकाने तदाकार होऊन राहा आणि जे शाश्वत आहे त्या परमतत्वाचा शोध घे. जगी पाहता चर्म लक्षी न लक्षे, जगी पाहता ज्ञान चक्षी निरक्षे. जनी पाहता पाहणे जात आहे, मना संत आनंत शोधून पाहे. परब्रह्म ही वस्तू डोळ्यांनी दिसत नाही, ज्ञानचक्षूंनीच ती पाहता येते. ज्ञानचक्षूंनी पाहत असता ते पाहणे हेही लोप पावते आणि परब्रह्माशिवाय काही चोरत नाही. हे मना, अशा अनंत असलेल्या त्या परब्रह्माचा तू शोध घे. नसे पीत ना श्वेत ना श्याम काही, नसे व्यक्त अव्यक्त ना नीळ नाही. मने दास विश्वासता मुक्ती लाहे, मना संत आनंत शोधून पाहे. परब्रह्म हे पिवळे नाही, पांढरे नाही, श्यामल नाही, ते व्यक्त नाही की अव्यक्तही नाही, ते निळेही नाही. संतांच्या वचनांवर विश्वास ठेवलास त्या परब्रह्म तत्वाचे दर्शन घडते व मुक्ती मिळते. हे मना, त्या अनंत अशा तत्वाचा तू शोध घे. खरे शोधिता 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 है, मना बोधिता 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 है. परी सर्व ही सज्जनाचे नियोगी, बरा निश्चयो पावे जे सानुरागे. परम सत्याचा शोध चिकाटीने घेतला तर लागू शकतो. मनाला वारंवार समजाविले तर त्याला समजते. पण हे सर्व संतांच्या संगतीने घडून येते. दृढ निश्चयामुळे व प्रेमामुळे ते प्राप्त होते. बहुतां परी कोसरी तत्व झाडा, परी अंतरी पाहिजे तो निवाडा. मनासार साचार ते वेगळे रे, समस्तामध्ये एक ते आगळे रे. अनेक विचारवंतांनी मोठ्या कौशल्याने तत्वज्ञानाचे विवेचन केले आहे, परंतु स्वतःच्या बुद्धीने त्याचा निर्णय घेतला पाहिजे. तत्वज्ञानाचे सार असणारे सत्य म्हणजे परब्रह्म हे वेगळेच आहे. ते सर्वांच्या ठायी असून पुन्हा आगळे वेगळे आहे. नव्हे पिंड ज्ञाने नव्हे तत्वज्ञाने, समाधान काही नव्हे तान माने. नव्हे योग यागे नव्हे भोग त्यागे, समाधान ते सज्जनाचे नियोगे. शरीराचे ज्ञान करून घेतल्यामुळे किंवा तत्वज्ञान समजावून घेतल्यामुळे किंवा संगीत आदी ललित कलांमुळे किंवा योगाभ्यासामुळे किंवा यज्ञामुळे किंवा भोगांचा त्याग केल्यामुळे जे समाधान लाभत नाही ते समाधान संतांच्या संगतीमुळे मिळते.
महावाक्य तत्वादिके पंचकर्णे खुले पाविजे संत संगे विवर्णे द्वितीयेसी संकेत जोदा विजेतो तया सांडुनी चंद्रमा भाविजेतो। प्रज्ञानं ब्रह्म अहम ब्रह्मास्मि तत्वमसि अयमात्मा ब्रह्म ही वेदांतील महावाक्ये यांचा अर्थ सृष्टी रचनेची मूळ तत्वे व पंचमहाभूतांपासून होणारी विश्वरचना या गोष्टींचे विवेचन संतांच्या तोंडून ऐकावे। मग ते त्या परब्रह्माची खूण दाखवून देतात। ज्याप्रमाणे द्वितीयेचा चंद्र दाखविण्यासाठी एखाद्या झाडाच्या फांदीच्या खुणेने दाखवितात व चंद्र दिसला की खूण बाजूला सारतात, त्याप्रमाणे संत हे परब्रह्माची खूण दाखवतात। दिसेना जनी तेचे शोधोनी पाहे बरे पाहता गोज तेथेची आहे करे घेऊ जाता कदा आढळेना जनी सर्व कोण दाटले ते कळेना। जगामध्ये इंद्रियांनी जे परम तत्व दिसत नाही तेच शोधावे। नीटपणे पाहिले की ते खरे रहस्य दिसते। ती वस्तू हातात घेऊन पाहता येत नाही, ती ब्रह्म सर्वत्र भरून राहिले आहे हे लक्षात येत नाही। मने जाणता तो जनी मूर्ख पाहे अतर्कासी तर्की असा कोण आहे जनी मी पणे पाहता पाहवेना तया लक्षिता वेगळे राहवेना। मला परब्रह्माचे ज्ञान झाले आहे असे जो म्हणतो तो मूर्ख होय। ती वस्तू अतर्क्य आहे म्हणून तर्काने ती जाणता येत नाही। मी पण असताना ते परब्रह्म पाहता येत नाही। एकदा का मी पण सोडून पाहिले की मग परब्रह्माहून वेगळे असे काहीच उरत नाही। बहुशास्त्र धुंडाळता वाढ आहे जया निश्चयो एक तोही नसाहे मती भांडती शास्त्र बोधे विरोधे गती खुंडती ज्ञान बोधे प्रबोधे। ज्ञान शाखांचा पसारा मोठा आहे, त्यामध्ये एकमत नाही। निरनिराळ्या मतांचे लोक परस्पर भांडत असतात, परंतु ज्ञान झाल्यामुळे जो जागा झाला आहे त्याला परमात्म्याचे ज्ञान मिळते आणि त्याची बुद्धी कुंठित होते। श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे स्मृती वेद वेदांत वाक्ये विचित्रे स्वयशेष मौनावला स्थिर पाहे मना सर्व जाणीव सांडून राहे। चार वेद, न्यायदर्शन, मीमांसा, तर्कशास्त्र, अनेक स्मृती, पुराणे, वेदांत ग्रंथ इत्यादी सर्व त्या परमात्म्याचे वर्णन करतात, परंतु शेवटी नेती नेती असे म्हणतात। स्वतः शेषनाग सहस्रावधी मुखे असूनही त्या परमात्म्याचे वर्णन करता येत नसल्यामुळे मौन झालेला आहे। तेव्हा ज्ञानाचा अहंकार सोडून ती वस्तू पाहण्याचा प्रयत्न कर। जिने मक्षिका भक्षिली जाणीवेची तया भोजनाची रुची प्राप्त कैची अहम भाव ज्या मानसीचा विरेना तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना। आत्मज्ञानाच्या भोजनात अहमभावाची माशी पोटात गेल्यास ती ज्ञान पचू देत नाही। अहमभावामुळे ज्ञानाची आवड नाहीशी होते व मळमळ उरते। ज्याच्या मनातील अहमभाव नाहीसा होत नाही त्याला ज्ञान पचत नाही। नको रे मना वाद हा खेदकारी नको रे मना भेद नाना विकारी नको रे मना शिकवू पुढिलांसी अहमभाव जो राहिला तुझ पासी। हे मना, वादावादी करणे हे अत्यंत वाईट आहे। वादातील वायफळ चर्चा माणसांमध्ये भेद निर्माण करते व नाना प्रकारचे विकार निर्माण करते। तेव्हा तुझ्याजवळ जो अहमभाव आहे तो इतरांना शिकवू नकोस। अहंता गुणे सर्व ही दुःख होते मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते सुखी राहता सर्व ही सुख आहे अहंता तुझी तुमची शोधून पाहे। अहंकारामुळेच सर्व दुःखे निर्माण होतात। या अहंकारामुळेच मुखातून बाहेर पडणारा ज्ञानाचा उपदेश वाया जातो, त्याचा काही परिणाम होत नाही। आपला अहंकार कशात आहे हे तुझे तूच शोधून काढ आणि तो नष्ट कर।
म्हणजे तुला सुखच सुख अनुभवायला मिळेल.